नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज मी 1 वाटी गव्हाचं पीठ व 1 वाटी तूर डाळ वापरून झटपट डिनर तयार करणार आहे. सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून घेतली व ही डाळ तळाला बुडेल एवढं पाणी मी कुकरच्या भांड्यात घेतलं आहे. आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घेतलं आहे. त्यात स्टँड ठेवून आपल्याला कुकरचा डब्बा यात ठेवायचा आहे आणि यात मी थोडं हिंग घातलं आहे, हळद घातली आहे व चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. हिंगामुळे डाळीला खूप छान टेस्ट येते. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता माझा कुकर स्टीलचा असल्यामुळे 3 शिट्ट्यांमध्ये माझी डाळ शिजते. आपल्याला डाळ अगदी मऊ शिजवून घ्यायची आहे. इथे मी फोडणीची तयारी करून घेते. त्यासाठी मी इथे 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची व कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे. हिरवी मिरची मी उभी कट केली आणि आतून त्याला कट करून घेतला आहे. नंतर इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीला आपण जे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते मी ताटात ॲड करून घेतलं. त्यात थोडं जिरं ॲड केलं, हळद ॲड केली व चवीनुसार मीठ ॲड करून रोजचं पोळींचं पीठ मळतो अगदी तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. 1 वाटी पिठात आपल्याला 2 पोळ्या होतील, म्हणजेच रात्रीच्या जेवणात प्रोटीन आणि कार्ब्स आपल्याला यातून सहज मिळेल. आता हा डो मळून झाल्यानंतर लगेच आपल्याला त्याचे 2 सारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. याला लावण्यासाठी मी गव्हाचंच पीठ घेतलं आहे आणि याची पोळी लाटून घेऊ. आता पिठाचे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही आकार देऊ शकतात, पण या पिठाची बारीक पोळी लाटून घ्या, मग त्याला आकार द्या. का ते मी तुम्हाला पुढे सांगते. मी पातोडीचे आकार देऊन घेतले व दुसरी पोळी लाटण्याआधी या पातोड्या आपल्याला एका ताटात काढून घ्यायच्या आहेत. पण या पातोड्या एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्या. त्या मोकळ्या मोकळ्या करून ठेवा. इथे दुसरी पोळी लाटून त्याच्या पातोड्या करून ते मी पोळपाटवरच ठेवलं आहे. कारण आपण जरी कोरडं पीठ यांना लावलेलं असलं तरी ते जास्त वेळ राहत नाही. तुम्ही बघत असाल ते आपण जर पोळ्या करून ठेवल्या तर त्या एकमेकांना लगेच चिकटतात. तसेच हे पातोड्या एकमेकांना चिकटू नये म्हणून आपल्याला ते वेगवेगळे करून ठेवायचे आहेत. म्हणजे जेव्हा आपण आपली जी पुढची रेसिपी आहे त्यात टाकू तर ते सहज उचलता येतील आणि टाकता येतील. तरी आपण लाटून घेण्यासाठी पिठाचा वापर केला होता. आता मी इथे कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या व कुकर थंड होण्यासाठी ठेवला होता. तुम्ही बघत असाल डाळ छान मऊ शिजली आहे. आता डाळीचं वरचं पाणी आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. मग ही डाळ स्मॅश करून घ्यायची, कारण त्यामुळे डाळ अगदी एकसंध होते आणि खाताना डाळीचे दाणे लागत नाही. आता मी गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवलं आहे. त्यात मी 2 मिरच्या तळून घेते. या मिरच्या जास्त तिखट नसतात. आजच्या रेसिपीसोबत खायला तर अगदी छान लागतात. या मिरच्या ठेच्यासाठी पण वापरल्या जातात. तुम्ही या मिरच्या कधीही तळून खाऊ शकतात. खूप सुंदर लागतात. आणि ह्या तळत असताना मी तेलात मीठ ॲड केलं नाही आहे. या मिरच्या मी एका प्लेटमध्ये काढल्यानंतर मग त्यात मीठ ॲड केलं होतं. कारण काय होतं ना, आपण जर तेलात मीठ ॲड केलं तर तेल उडतं आणि त्या अंगावर उडायची शक्यता असते. म्हणून या मिरच्या प्लेटमध्ये काढून मग त्यात मीठ ॲड करायचं. खूपच छान लागतात. आता याच तेलात मी थोडं जिरं घातलं, मोहरी घातलं. जिरं व मोहरी छान तडतडली की त्यात लसणाची पेस्ट आपण सुरुवातीला करून घेतली होती ती ॲड करायची आणि ती छान तेलावर परतवून घ्यायची. ती परतवून झाली की टोमॅटो व हिरवी मिरची यात ॲड करायची. ती आपल्याला तेलावर छान परतू द्यायची आणि ती परतत असताना मी यात थोडं मीठ ॲड केलं. कारण आपण थोडंच मीठ ॲड केलं, कारण आपण पिठातही मीठ ॲड केलं होतं आणि डाळीतही मीठ ॲड केलं होतं. म्हणून अगदी बेतानेच आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि डाळीच्या वरचं पाणी मी टोमॅटो असे गळायला लागले की मग डाळीच्या वरचं पाणी मी यात घालून घेईल आणि मग डाळ मी स्मॅश करून घेईल. आता तुम्ही डाळ स्मॅश करण्यासाठी रवीचा वापर केला तरी चालेल, पण डाळ अगदी छान मऊ शिजली होती म्हणून मी चमच्यानेच हलवली. तुम्ही बघाल मस्त मऊ अशी डाळ आपली शिजली आहे. आणि ही डाळ आपण स्मॅश करून तीही आपल्याला त्यात ॲड करून घ्यायची आहे. ही ते डाळ टाकल्यानंतर त्यात थोडं पाणी ॲड केलं तरी चालेल, पण मी डाळ शिजवतानाच बऱ्यापैकी पाणी घातलं होतं आणि तुम्ही बघू शकतात आपली डाळही किती छान मस्त शिजली आहे. म्हणून मी जास्तीचं पाणी ॲड केलं नाही आहे. तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही अजून पातळ करू शकता. आणि याला उकळी आली की आपण ज्या पिठाच्या पातोड्या लाटून घेतल्या होत्या त्या यात ॲड करायच्या.
आता या डाळीला उकळी येण्यासाठी तुम्ही डाळीवर झाकणही ठेवू शकतात. मीही ठेवलं होतं आणि डाळीला उकळी आली की आपण ज्या पातोड्या लाटून घेतल्या होत्या त्या करायच्या आहेत. पण मग त्या ॲड केल्यानंतर नंतर आपल्याला चमचा लावायचा नाही आहे, कारण नंतर जर आपण चमचा लावला तर त्या पातोड्यांचा आकार डिस्टर्ब होऊ शकतो, त्यांचे गोळे पण तयार होऊ शकतात पिठाचे. म्हणून तुम्ही चमचा न लावता हळूवारपणे त्या पातोड्या त्याच्यात सोडा आणि परत एकदा 5 मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्या. आणि तुम्ही 5 मिनटांनंतर बघाल आपल्या पातोड्या मस्त अशा शिजलेल्या असतील. प्रोटीनयुक्त डाळ व कार्बयुक्त चिकुल्या म्हणजेच आपला आजच्या रेसिपीचं नाव आहे डाळ चिकुल्या. अगदी झटपट तयार होतात. रोज रोज डाळ भात, मसाले भात, भाताचेच वेगवेगळे प्रकार खाऊन खाऊन तुम्ही पण कंटाळले असाल, तर काहीतरी चेंज म्हणून तुम्ही या डाळ चिकुल्या एकदा नक्की ट्राय करून बघा. आता चिकुला या डाळीत ॲड करून 5 मिनिटभर झाकण ठेवायचं. त्यामुळे काय होईल, आपल्या चिकुल्या कच्च्या राहणार नाहीत. मस्त गरम गरम चिकुल्या त्याच्यासोबत तळलेली मिरची, हे कॉम्बिनेशन तुम्ही याआधी खाल्लं आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईकही करा. आता मी यात कोथिंबीर ॲड केली व गॅसचं फ्लेम ऑफ करून परत 5 मिनिट मी झाकून ठेवलं आणि तोवर मी इथे प्लेट सर्व करून घेतली. प्लेटमध्ये मी मस्त असं सॅलड घेतलं, त्यात गरमागरम डाळ चिकुल्या, त्याच्यासोबत तळलेली मिरची आणि मस्त वरून तूप घालून घेतलं. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.